20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने निघणारच. आरक्षण मिळालं तर गुलाल घेऊन जाऊ, अन्यथा आरक्षण घेण्यासाठी जाऊ, जरांगे पाटलांचा निर्धार. लोणावळ्यामध्ये सकल मराठा समाजाची बैठक संपन्न. 20 जानेवारीच्या मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये नियोजन. पदयात्रा लोणावळ्यामध्ये मुक्कामी असताना मूलभूत सुविधा पुरवण्याचा निर्णय. शेतकरी सहकारी संघाच्या इमारतीमध्ये आम्हीच आग लावली. आमदार विनय कोरेंचं वक्तव्य. इमारत पुन्हा मुंबईतील कंपन्यांच्या ताब्यातून मिळवली. आमदार विनय कोरेंचा खळबळजनक गौप्यस्फोट. सोलापुरात शरद पवार गटाचे 4 माजी नगरसेवक अजित पवार गटामध्ये जाणार. 4 माजी नगरसेवकांनी मुंबईमध्ये अजित पवारांची घेतली भेट. डोंबिवलीतील भाजपचे माजी नगरसेवक विकास म्हात्रेंसह कविता म्हात्रेंचा सदस्यपदाचा राजीनामा. 7 वर्षांपासून अपुऱ्या विकास निधीमुळे प्रभागात कामं होत नसल्याचा आरोप. परभणी ऊस प्रश्नावर स्वाभिमानीकडून 2 तास रास्ता रोको. राजू शेट्टींच्या उपस्थितीमध्ये झालेल्या आंदोलनाला यश. कारखानदारांनी वाढीव दर देण्याचं केलं मान्य. बुलढाण्यामध्ये विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा जनता दरबार. जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी समस्यांचा ऑन द स्पॉट निपटारा. फलटणच्या काळज येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते नीरा देवघर प्रकल्पाच्या मुख्य उजव्या कालव्याचं भूमिपूजन. खासदार रणजित नाईक निंबाळकर, रामराजे नाईक निंबाळकर, आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचीही उपस्थिती. किल्ले रायगडावर शंभूराजांच्या शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न. राज्यातील शेतकऱ्यांच्या हस्ते झाला जलाभिषेक. ढोल ताशाच्या गजरामध्ये दुमदुमली स्वराज्याची राजधानी. साताऱ्यामध्ये नगरपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून शरद पवार गट आक्रमक. कोरेगाव तहसील कार्यालयासमोर कार्यकर्त्यांचा ठिय्या. मुख्याधिकाऱ्यांची चौकशी करून कायदेशीर कारवाईची मागणी. यवतमाळमध्ये बंजारा समाजाच्या विविध मागण्यांसाठी गोर सेनेचं रास्ता रोको आंदोलन. बंजारा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती. शंकराचार्यांचा अपमान केल्याप्रकरणी भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडून नारायण राणेंचा निषेध. कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी. नागपूरमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन. नागपूर जिल्हा परिषदेला आंदोलक महिलांनी घातला घेराव. 12 जानेवारीपासून आशा सेविका आणि गटप्रवर्तक संपावर. वाशिममध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं काळे कपडे घालून ठिय्या आंदोलन. मागण्या पूर्ण होण्यासाठी कर्मचारी बेमुदत संपावर. जळगावच्या जिल्हा परिषदेसमोर अंगणवाडी सेविकांनी केली नोटिसांची होळी. अंगणवाडी सेविकांकडून शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. नाशिकच्या मालेगावात आशा वर्कर आणि गटप्रवर्तक महिलांचा दादा भुसेंच्या कार्यालयावर धडक मोर्चा. मोर्चामध्ये जिल्हाभरातील आशा सेविकांचा सहभाग. ग्राम रोजगार सेवकांचा मंत्रालयावर निघालेला बिऱ्हाड मोर्चा पोलिसांनी अडवला. नाशिकच्या इगतपुरीतील माणिक खांबीत हजारोंच्या संख्येनं ग्राम रोजगार सेवक उपस्थित. ऊसतोड कामगारांना भाववाढ मिळवून दिल्यानं आमदार सुरेश धस यांचा बीडमध्ये जंगी सत्कार. ऊसतोड कामगारांमध्ये उत्साहाचं वातावरण. युवा टेबल टेनिसपटू पृथ्वी जयदेव बर्वेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या हस्ते फर्ग्युसन गौरव पुरस्कार प्रदान. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाकडून पृथ्वी बर्वेचा विशेष सन्मान. नाशिकमध्ये परशुराम सायखेडकर नाट्यगृहामध्ये शिंदे गटाच्या युवा सेनेचा युवा संवाद मेळावा संपन्न. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मंत्री दादा भुसे यांच्या नेतृत्वामध्ये मेळाव्याचं आयोजन. सुधाकर बडगुजर यांच्या अंतरिम जामिनावर आज सुनावणी. नाशिक एसीबीकडून दाखल गुन्ह्यामध्ये बडगुजर यांची चौकशी सुरू. भंडारा येथील रेल्वे मैदानावर जाणता राजा महानाट्याची तयारी जल्लोषामध्ये. भंडारा इथं 3 दिवस चालणार कार्यक्रम. सांस्कृतिक विभागाच्या वतीनं भंडारा इथं महानाट्याचं आयोजन. 8,000 नागरिक सहभागी होण्याची शक्यता. कोल्हापुरात शेतकरी सहकारी संघाची पंचवार्षिक निवडणूक सुरू. निवडणुकीच्या बॅनरवर विरोधक एकत्र आल्यानं जोरदार चर्चा सुरू. पुण्यातील कात्रज भागामध्ये वाहनांचा भीषण अपघात. भरधाव कार चालकानं 3 ते 4 दुचाकींना उडवलं. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. जळगावच्या भोगावती नदीपात्रामध्ये बेकायदेशीर ब्लास्टिंग विरोधात ग्रामस्थ आक्रमक. प्रशासनाकडे तक्रार करूनही कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. चंद्रपूरच्या छोटा नागपूर तलावावर वेगवेगळ्या स्थलांतरित पक्ष्यांची हजेरी. स्थलांतरित पक्ष्यांची कमी होत असलेली संख्या. चंद्रपूरच्या वाढत्या प्रदूषण यावर पक्षी अभ्यासकांनी व्यक्त केली चिंता. मालेगाव शहराचा पाणी पुरवठा 2 दिवसांसाठी खंडित. गिरणा पंपिंग स्टेशनवरील दुरुस्तीच्या कामामुळे 20-21 तारखेला पाणी पुरवठा खंडित असणार.
सोलापूरच्या उजनी धरणामध्ये 42 वर्षात अद्याप गाळ उपसा नाही. उजनी धरणाचा प्रश्न शासन दरबारी प्रलंबित. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सरकारकडून 115 कोटींची आर्थिक मदत मिळणार. जिल्ह्यातील 2 लाखांहून अधिक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार. सोलापूरच्या खैरेवाडीमध्ये 2 एकर द्राक्ष बागेवर शेतकऱ्याची कुऱ्हाड. उत्पादनाचा खर्च निघत नसल्यानं शेतकरी हवालदिल. जळगावच्या रावेरमध्ये केळीच्या पीक विम्यासाठी शेतकऱ्याचं तहसील कार्यालयाला निवेदन. 8 दिवसांमध्ये विम्याची रक्कम जमा करण्याची मागणी, अन्यथा भोकरी पुलावर तीव्र आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा. पुण्याच्या भागडी गावामध्ये पिकांचा थंडीपासून बचाव करण्यासाठी शेतकऱ्यांची अनोखी शक्कल. विद्युत पुरवठ्याद्वारे उष्णता देत शेवंती पिकांचं संरक्षण करण्यात आलं. साताऱ्यामध्ये स्वस्त धान्य दुकानाच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक. कोरेगावातील अनेक रेशन दुकानांमध्ये काळा बाजार सुरू असल्याचा आरोप. कारवाई न झाल्यास 26 जानेवारीला तीव्र आंदोलनाचा इशारा. भारतातील आघाडीच्या एचडीएफसी म्युच्युअल फंडने देशभरात सुरू केलेल्या 24 नवीन शाखांचं उद्घाटन. म्युच्युअल फंडात प्रवेश वाढवण्याच्या उद्देशानं एचडीएफसी कडून धोरणात्मक विस्तार. प्रत्येक भारतीयांसाठी संपत्ती निर्माण करण्याचं ध्येय. नोकर भरतीच्या कारभाराविरोधात डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या अंबेजोगाई उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. तलाठी भरतीमधील गैरव्यवहाराची चौकशी करण्याची आंदोलकांची मागणी. लातूरच्या कामखेडामध्ये अभय सूर्यवंशी या युवकाचा संशयास्पदरित्या आढळला मृतदेह. हत्येचा गुन्हा नोंद करत आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा ठिय्या. गोंदियामध्ये धान विक्रीच्या नोंदणीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. आतापर्यंत 1,20,000 शेतकऱ्यांची नोंदणी. गोंदियामध्ये भारत मुक्ती मोर्चाचं धरणं आंदोलन. ईव्हीएमद्वारे निवडणुकीमध्ये घोटाळा होत असल्याचा आरोप. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत कारवाईची मागणी. बुलढाण्याच्या सिंदखेडमधील कृषी प्रदर्शनामध्ये 2 वर्षांचा रेडा ठरला मुख्य आकर्षण. 900 किलो वजनाच्या युवकानं युवराजनं वेधलं सर्वांचं लक्ष. रेड्याच्या खांद्यावर दररोज 1,000चा खर्च. नांदेड जिल्ह्यामध्ये नांगरणीनंतर फळ लागवडीकडे शेतकऱ्यांचा सर्वाधिक कल. यंदा 5,000 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर टरबूज आणि खरबूज फळांच्या लागवडीची शक्यता. लोकसभेच्या तोंडावर चंद्रपूरच्या 65 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या. 2 पोलीस निरीक्षक, 28 सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह 35 उपनिरीक्षकांचाही समावेश. लातूरमधील 22 पोलीस निरीक्षकांच्या इतर जिल्ह्यांमध्ये बदल्या तर 14 अधिकाऱ्यांच्या जिल्हांतर्गत बदल्या.